सो वेलकम बॅक गायज, डे विथ आशूमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज आली होती पुण्यामधल्या धनकवडी येथे आर्ट अँड क्राफ्ट या एक्सपोमध्ये खूप सुंदर सुंदर क्रॉकरीज, आर्ट वर्क केलेले खूप सारे कप्स, मग वगैरे खूप काही बघायला मिळतं. इथे खूप सुंदर सुंदर असे आर्टिकल्स होते. तुम्हालाही हवं असेल तर नक्की व्हिजिट करा. आतमध्ये काय काय आहे हे मी थोडं पुढे गेल्यानंतर दाखवतेच तुम्हाला. तर सुरुवातीला मला बघायला म्हटले की कॉटनचे खूप सुंदर सुंदर असे टॉप्स वगैरे होते, लहान मुलांचे, मोठ्या बायकांचे वगैरे. त्यानंतर मला पाहायला मिळाल्या कॉटन साडीज, जीन्स, डेलीवेअर पॅन्ट्स. त्यानंतर हा माझा फेवरेट सेक्शन होता. इथनं मी 2 स्कर्ट बाय केले, खूप सुंदर आहेत. मी नक्की व्हिडिओ शेअर करेन तुम्हाला. त्यानंतर मला घरातले कवर्स वगैरे दिसले, पण माझं मन गेलं ह्या कॉटन साड्यांवर. इतक्या सुंदर सुंदर साड्या होत्या, त्यातली मी ही बाय करायचं ठरवलं. खूप सुंदर कलर होता, हा फिरता कलर होता आणि खूप सुंदर दिसत होता. त्यांना खोलूनही दाखवायला लावली मी. त्या दादाने मला खूप सुंदर सुंदर साड्या दाखवल्या, पण माझं मन पहिल्यापासून ह्याच साडीवर होतं. सो मी ही बाय करायचं ठरवतच होते, तेवढ्यात मला कोपऱ्यामध्ये ही पिस्ता ग्रीन साडी खूप सुंदर वाटली. तर मी कन्फ्यूज होते की ही घेऊ की ती घेऊ, असा विचार करत सो पुढे गेल्यानंतर मला खूप सुंदर अशा बॅग्स वगैरे दिसल्या, पण बॅग माझ्याकडे भरपूर झाल्यात म्हणून मी काय बॅग इग्नोर केल्या. त्यानंतर मी पाहिलं काही स्वीट, काही नमकीन, जे ऑइल फ्री आहे असं ते सांगत होते. मग माझी नजर गेली ह्या क्यूट अशा क्लिप्सवरती. मला क्लेचर्स खूप आवडतात. असेही माझे केस मोकळेच असतात, पण मी खूप सारे घेतले. त्यानंतर मी इथं खूप साऱ्या फ्लॅट्स वगैरे पाहिल्या. शूज होते खूप छान, पण तेही नाही घेतले कारण माझ्याकडे भरपूर सारे होते. पण तरीसुद्धा हो नाही म्हणत मी त्यातनं एक घेतलाच पुन्हा. त्यानंतर तिथे नमकीन थोडंसं ट्राय केलं होतं, म्हणून ॲसिडिटी होऊ नये म्हणून मी गपचूप यांनी दिलेली ट्राय करायला बडीशोप खाल्ली. मग थोडं पुढे गेल्यानंतर मला या काकांचं नव्वल वाटलं. खरंच कौतुक होतं, कारण ते अशा प्रकारे विकत होते की ले जाओ आज मेरा बड्डे है, ले जाओ. म्हणजे बघा, त्यांचा बड्डे तर नव्हताच, पण ॲक्च्युली हा एक्सपो जो आहे दरवर्षी भरतो. लास्ट इयरसुद्धा आम्ही गेलो होतो, पण तेव्हा आम्ही ब्लॉगिंग चालू नव्हतं केलं. सो इग्नॉर ही लाईट ना, ॲक्च्युली खूप जास्त ब्राईटनेसवाली लाईट लावली होती. मग मी सेटिंग केल्यानंतर हे असं खूप सुंदर सुंदर आर्टिकलमध्ये खूप सुंदर सुंदर झुमके होते. मला तर ह्यातले खूप सारे आवडले. सर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल मी कुठले कुठले बाय केले.